सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण इतकं भारी झालंय का नाही. धार काढली, बापूंना जायचंय दूध घालायला. वाढव झालं, रानात जायचं होतं, औषध मारायचंय ते बॅलर भरायला. आपल्याच रानात औषध मारायचंय. ऊसात का कुठं बापू? कुठल्या मोठ्या का बारक्या? बापू चाललो दूध घालायला. जार भरून आणायचं आणि दूध घालायचं. काल इथं मारलं सगळं दारात औषध मारले, पण गावात अजून काही सुकलेलं नाही. अरे लगेच तूप फाडलं की रूप येतं. म्हणजे तसं पण असतं का? मग होय. मोटर बंद केली का इथली? केली पदशेर झाले. चला येतो आता वर औषध मारायचंय. 5-6 पंप उद्या 5-6. आपलं बापूचं दूध बासतं, रोज थोडंच करायचं. उली लय नाही ताण. सुखीरा सगळी. राम राम हरी कृष्ण समद्यांना जे हरी. हो का? एखादं धरली का नाही? धरली एखादं. हो धरली. मिरच्या कर उलिसा ते मिरच्या तळती, तळत नाही, तळून ठेव. आणि खिचडी करते आता. गुरं बांधून येते आधी, खिचडीच करणार नाही. तर वर या तुम्ही जार ही घेऊन. इथली मोटर चालू केली, ती पाणीही भरलं, सगळं वाढू झालं. चालोट जाळी गुळी ठेवली, धार काढली. परत लाईट जाते ना, सकाळची लाईट आहे अजून. उद्या शनिवार असल्यामुळं लवकर लाईट जाते. मग म्हणलं दूध घालून डायरेक्ट तसंच करतो. पोरं होती घालायला दूध, पण म्हणलं घाल तू, काढ धार. मग धार काढली. आता ह्यांना चराय नेऊन बांधायचं या. वासराला काही ह्याच्या पुरतं सोडलंच नाही. दावं कुठं रात्री बापूंनी गाई घरी आणली होती. महत्वाचं म्हणजे खुटी कुठं फेकली हीच माहीत नाही. गावली बटाटे उकडाय घातले ती शाबू करायसाठी. पण म्हणलं आता बटाटे उकडून गॅस बंद करून तर नेमकी गाई कुठं बांधू? तिकडं नेऊन बांधू का इकडं खाली बांधू? तिकडंच खायला यावायच, खाली नेऊन बांधते पटांगणात. आणि आज चक्क इतकं ऊन पडलंय ना, हो का भारी. आणि ऊन पडल्यावर मस्त वाटतंय. बऱ्याच दिवसातून आज सकाळ सकाळ ऊन पडले. म्हणलं कपडे पण धुवून टाकावतं. आता संध्याकाळून येतील सगळी गँग आमची. संध्याकाळ येते का सकाळ येतात माहीत नाही, पण आज नक्की सगळी येतील घरी. खुटी हाय इथे टाकली बापूंनी. दावा आता म्हणलं मला उशीर ही होईल म्हणून काल ऊसाची मुळी होती ती पण काल तोडून ठेवलेली. बापूंनी नाहीत कांद्या ही टाकल्या काय, चराय बांधली होती सकाळची. ती म्हणलं असत्या चरायला तशीच राहून द्यावं आहे ना. तिला पण भूक लागली या. लागली ना तुला भूक? लागली. चल सर मागं सर. माझा ते हात दुखते त्याच्यामुळं मला त्या मनगटाने यावं. मला पटापटा कामच सुसा नाही काय. लय दुखतंय 2 दिवस. काल जायचं दवाखान्यात पण तिकडे गेल्यामुळं राहिलं. पण आज जावंच लागणार आहे. कसा हात सुजलाय सगळा तर मनगटात. काय होते काहीच कळा नाही. सर चल आता ह्यांना आधी बांधून येते, मग आपलं सविस्तर बोलू. आली बाया गुरं बांधून. पण आता असं वाटतंय कपडे धुवून काढावं. तर ऊन पडलंय चांगलं. बापूंनी पण कपडे बरेच टाकले दगडावही धुवायला. दूध गाळायचे अजून. गॅस बंद करून बटाटा शिजले. आता वाटते आता चूल पेटवायच्या आधी कपडे धुवून टाकावती मस्तपैकी. रात्री येताना आंबे आणले होते, हे कलबी कसले निघतात काय माहित नाही. केळी आंब घेऊन आले होते. म्हणलं रात्री आहे उपास पोरांना ह्यांना म्हणलं लागतंय. बापू येस तर खिचडी थोडी का होईना झाली पाहिजे परतून. कुत्र्यांनी कसं खड्डं खांदल्या दारात. का तिथे एक खांदलाय, इथे एक खांदलाय, इथं खांदून झोपली. शेजवार कडनी खडच खांदलं, तिथं खांदलाय. वैतागच आलाय मला तर. दारातलं कुठलं झाडावं कुठलं ठेवावं. सकाळ सकाळ तर आधी गुईचं आवरल्याशिवाय दुसरं कामच होत नाही. मोटर चालू केली आहे तू म्हणता तरी झाडाला पाणी का म्हणून देत आहे चालू. मग इकडं तिकडं सोडण्यापेक्षा सोडलं ह्याला. आता इथं गावात पण भरपूर झाले, पण ह्यातलं गावात औषध मारायचं नाही कारण का ह्यात लोण आहे ना, ती खुरपून काढावं लागतं. इकडं लिलीचे झाडं पण खूप फुलले, ती फुलं आले. ती देवाचं अजून आवरायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे देव पण हे करून घेऊन सकाळ सकाळ. छोटासा व्हिडिओ काढलाय, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.
आज काय एकादशी आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना खिचडीच करायची, तुम्हाला तर माहितीच आहे, काय अडचण नाही. कपडे धुवायचे. ज्ञानेश्वरी उरकलं का? उपासाला काय आता लई आहे तळायला. शाबूच्या पापड्या आहेत अजून बऱ्याचच्या, चकली आहे इकडं, ह्या खोक्यातून भरून ठेवलं या, कुरडई, ज्वारीचे पापड आणि नाचणीचे पापड आहे. कोणाला पाहिजे असलं तर सांगा, ऑर्डर टाका. आहे कुरडई मिळेल, सांडगे मिळतील, ज्वारीचे पापड मिळतील, तांदळाचे नाहीत बरं का, शाबू बटाटा पापड एक मिळतील आणि लसूण. सुद्धा बाय सगळ्यांना.